चंद्रपूरच्या इरई धरणाचे 3 दरवाजे 0.50 मीटर्सने उघडण्यात आलेत। गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूरमध्ये मुसळधार पाऊस आहे, त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे। पाणी पातळी कमी करण्याकरता मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। येत्या काही दिवसात असाच पाऊस सुरू राहणार असल्याने लोकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आलाय। तसंच धरण क्षेत्रात जाण्यासही मज्जाव करण्यात आलाय। चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 5 दिवसापासून जो मुसळधार पाऊस झाला आहे, त्याच्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातली जी 11 मोठी आणि मध्यम स्वरूपाची धरणे आहे ती जवळजवळ पूर्ण भरत आलेली आहे। मग ते लबानसराड असो, चंदई असो, इरई असो, हे सगळे धरणं भरत आलेले आहे। चंद्रपूर जिल्ह्यातलं जे सर्वात मोठं धरण आहे ते म्हणजे इरई धरण, ज्याच्यापासून औष्णिक वीज केंद्राला पूर्ण पाण्याचा सप्लाय होतो। हे धरण सुद्धा जवळजवळ 126 दशलक्ष घन मीटर क्षमतेचं आहे। या क्षमतेपैकी जवळजवळ सध्या 96 दशलक्ष घनफूट पाणी जे आहे ते डॅममध्ये भरलेलं आहे। मात्र 2013 मध्ये अशी परिस्थिती उद्भवली होती की हे डॅम पूर्णपणे भरलेला होता आणि चंद्रपूर शहरात त्यावेळी पाणी सोडल्यामुळे पूर परिस्थिती उद्भवली होती। तेव्हापासून जिल्हा प्रशासनाने असा निर्णय घेतलेला आहे की आपल्या क्षमतेच्या हे धरण जवळजवळ 75 ते 80% भरलं की यातून पाणी हे टप्प्याटप्प्याने सोडायचं, म्हणजे चंद्रपूर शहराला कुठलीही पूरस्थिती उद्भवणार नाही। सारंग पांडे, एबीपी माझा, इरई डॅम, चंद्रपूर।